तू इतकी बारीक का आहेस? थोडीशी सुदृढ हो. तू इतका ताण का घेतेस? कदाचित तुम्ही हे सगळं अनेकदा ऐकलं असेल. आता वजन वाढवण्यासाठी सर्व काही करून पाहिले. जिम जॉईन केली, प्रोटीन शेक्स प्यायले, जड आहार देखील घेतला. सप्लिमेंट्सही खूप घेतल्या, पण निकाल एकतर पूर्णपणे शून्य किंवा खूप कमी. आणि जर थोडं वजन वाढलं तरी काही दिवसातच पुन्हा कमी होतं. तुम्हाला वाटतंय कदाचित तुमची पचनसंस्थात मेटाबॉलिझम खूप जलद आहे किंवा तुमचे शरीरच नैसर्गिकरित्या कमकुवत आहे. पण सत्य हे आहे की समस्या तुमच्या खाण्यात नाही. समस्या तुमच्या शरीराच्या प्रकारात आहे, बॉडी टाईपमध्ये आहे. आयुर्वेदानुसार जर तुम्ही बारीक असाल, थंडी जास्त वाजत असेल, चिंतेत राहत असाल, पचन कधी नीट तर कधी बिघडत असेल, मेंदू रात्रंदिवस विचारात करत असेल, प्रत्येक गोष्टीत वेगवान आहात पण शरीर कमकुवत वाटत असेल आणि सांधेदुखीचा त्रास होत असेल तर तुम्ही वात प्रकृतीच्या आहात. आणि जोपर्यंत तुम्ही तुमची प्रकृती समजून तुमचा आहार आणि जीवनशैली बदलत नाही तोपर्यंत वजन वाढ फक्त तात्पुरतीच राहील. आजचा व्हिडिओ तुम्हाला वात प्रकृती समजून घेण्यास, त्याची लक्षणे ओळखण्यास आणि ती संतुलित करण्यासाठी संपूर्ण व्यावहारिक मार्गदर्शन देईल. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे फौजवेफ निलिमा चॅनलवर, जिथे आपण आरोग्य सोप्या पद्धतीने समजून घेतो. आयुर्वेदानुसार शरीरात 3 दोष असतात: वात, पित्त आणि कफ. आणि या तिन्हींपैकी वात हा सर्वात महत्त्वाचा दोष मानला जातो. शरीरात जी काही हालचाल होते, जसे की श्वास घेणे, रक्ताभिसरण, विचार करणे, बोलणे, चालणे आणि पचनाची हालचाल, हे सर्व वातच्या नियंत्रणात असते. म्हणूनच असे म्हटले आहे की जेव्हा वात संतुलित असतो तेव्हा पित्त आणि कफ देखील आपोआप संतुलित राहतात. पण जेव्हा वात बिघडतो तेव्हा बाकी दोन्ही दोषही विस्कळीत होतात. वातची निर्मिती 2 घटकांपासून होते: वायू आणि आकाश. याच कारणामुळे वात प्रकृतीचे लोक हलके, थंड, कोरड्या आणि चंचल स्वभावाचे असतात. आयुर्वेदानुसार शरीराचे बहुतेक आजार वात दोषाच्या असंतुलनामुळेच होतात. आता आपण समजून घेऊया की वात प्रकृतीचे लोक कसे असतात आणि त्यांची शारीरिक आणि मानसिक लक्षणे काय असतात. वात प्रकृतीच्या लोकांची पहिली ओळख म्हणजे त्यांची हलकी आणि कोरडी शरीराची रचना असते. त्यांची त्वचा नैसर्गिकरित्या कोरडी आणि खडबडीत असते. ओठ अनेकदा फाटलेले असतात, केस पातळ आणि कोरडे असतात आणि नसासुद्धा जास्त दिसतात. त्यांचे शरीर बारीक असते आणि वजन वाढवणे कठीण असते आणि जर थोडं वाढलं तरी लवकर कमी होतं. त्यांचे चालणे आणि बोलणे दोन्ही वेगवान असते. कधी ऊर्जा खूप जास्त असते तर कधी पूर्णपणे कमी. त्यांना थंडी जास्त वाजते. हिवाळा येताच हे लोक सर्वात आधी स्वेटर बाहेर काढतात. पचनही अनियमित असते. कधी भूक खूप जास्त लागते तर कधी अजिबात नाही. सांध्यांमध्ये वंगण कमी असल्यामुळे वेदना किंवा कडकपणा जाणवू शकतो. जसजसे वय वाढते शरीरात वातचा प्रभाव आपोआप जास्त होतो. मानसिक पातळीवर वात प्रकृतीचे लोक खूप सर्जनशील, कल्पक आणि वेगाने विचार करणारे असतात. त्यांचे मन नेहमी सक्रिय असते. त्यांच्या चंचल स्वभावामुळे ते एका विचारातून दुसऱ्या विचारावर खूप लवकर जातात. त्यामुळे लक्ष केंद्रित करणे कधीकधी कठीण होऊ शकते. हे लोक लवकर शिकतात पण कधी तितकेच लवकर विसरतात सुद्धा. एकाच वेळी अनेक कामे करण्याच्या मल्टीटास्किंगच्या सवयीमुळे ते मानसिकदृष्ट्या लवकर थकतात. त्यांची झोप हलकी असते, लहानशा आवाजानेही मोडू शकते. स्वभावाने हे लोक जुळवून घेणारे असतात. नवीन जागा, नवीन लोक
आणि नवीन कल्पनांसह ते लवकर जुळवून घेतात. आता बोलूया की जेव्हा वात वाढतो तेव्हा शरीर आणि मनावर काय परिणाम होतो. जेव्हा वात प्रकृती संतुलित असते तेव्हा व्यक्ती सर्जनशील, उत्साही आणि मनापासून अधिक शांत आणि जागरूक असते. पण जेव्हा वात वाढतो तेव्हा सर्वात आधी शरीरात कोरडेपणा वाढतो. त्वचा आणि केस अधिक कोरडे होतात. केस गळणे सुरू होऊ शकते आणि सांध्यातून कटकट आवाज देखील येऊ लागतो. बद्धकोष्ठता, गॅस आणि पोट फुगणे यांसारख्या समस्या होतात. मनाच्या पातळीवर अतिविचार, ओव्हर थिंकिंग, चिंता, भीती, अस्वस्थता आणि झोपेची कमतरता त्यांना लवकर जाणवू लागते. स्त्रियांमध्ये अनियमित मासिक पाळी, कमी किंवा जास्त प्रवाह आणि पोटात पेटके येणे अशा समस्या उद्भवू शकतात. अशा प्रकारे हळूहळू शरीर आणि मन दोन्ही विस्कळीत होऊ लागतात. आता बोलूया की या वाढलेल्या वातला कसे संतुलित करावे. आयुर्वेदाचा एक साधा नियम आहे, जे जास्त झाले आहे त्याला त्याच्या विरुद्ध गोष्टीने संतुलित करा. विचार करा, जर खूप थंडी असेल तर तुम्ही काय करता? स्वेटर घालता. जर शरीर थकले असेल तर काय करता? आराम करता. अगदी याचप्रमाणे जर वातमुळे शरीरात कोरडेपणा वाढला असेल तर आपण तेलकट आणि स्निग्ध गोष्टी घेतल्या पाहिजेत. जर शरीरात थंडावा जास्त असेल तर उबदार आणि गरम प्रकृतीचे अन्न घेतले पाहिजे. आणि जर शरीर हलके, कमकुवत आणि अस्थिर वाटत असेल तर पोषण देणारे आणि जमिनीशी जोडणारे, स्थिरता देणारे अन्न आणि दिनचर्या अवलंबली पाहिजे. यामुळे वात हळूहळू संतुलित होऊ लागतो. एवढेसे तत्त्व समजले तर अर्धी समस्या तिथेच सुटते. वातसाठी स्निग्धता खूप महत्त्वाची आहे. जसे जुन्या दरवाजाला सुरळीत चालण्यासाठी तेलाची गरज असते, तसेच वात शरीरालाही पोषण आणि स्निग्धता हवी असते. आतल्या पोषणासाठी आणि बाहेरूनही. आतल्या पोषणासाठी तूप, निरोगी तेल, हेल्दी ऑइल्स, तिळाच्या बिया, मोहरीच्या बिया, शेंगदाणे, नारळ, जवस, बदाम आणि अक्रोड यासारखे नट्स आणि सीड्स आपल्या आहारात नक्कीच समाविष्ट केले पाहिजेत. या गोष्टी पचनास मदत करतात, बद्धकोष्ठता कमी करतात आणि निरोगी वजन वाढवण्यास मदत करतात. बाहेरून तेलाच्या मसाजसाठी तिळाचे तेल, खोबरेल तेल किंवा शेंगदाण्याचे तेल वापरू शकता. यापैकी तिळाचे तेल वात शांत करण्यासाठी सर्वोत्तम आहे. रोज किंवा किमान आठवड्यातून 3 दिवस सकाळी आंघोळीपूर्वी थोडे तेल कोमट करून संपूर्ण शरीरावर लावून मसाज केली पाहिजे. जर रोज पूर्ण शरीराची मसाज शक्य नसेल तर रात्री झोपण्यापूर्वी पायांचे तळवे, डोके आणि बेंबीच्या आसपास तेल किंवा तुपाने मसाज करणे खूप फायदेशीर ठरते, कारण हे वातचे प्रमुख स्थान मानले जाते. रात्री झोपण्यापूर्वी शुद्ध देशी तूप बेंबीमध्ये 1-2 थेंब आणि नाकात 1-1 थेंब टाकणेही फायदेशीर असते. जर समस्या मनाच्या चंचलतेशी संबंधित असेल तर तूप अधिक चांगले असते. आणि जर सांधेदुखी किंवा अंगदुखी जास्त असेल तर तिळाचे तेल अधिक प्रभावी असते. यामुळे सांधेदुखी आणि कडकपणापासून आराम मिळतो, मज्जासंस्था शांत होते आणि झोपही सुधारू लागते. जर वातची समस्या खूप जास्त असेल तर आयुर्वेदात बस्ती चिकित्सा सर्वात प्रभावी मानली गेली आहे, जी नेहमी प्रशिक्षित आयुर्वेदिक चिकित्सकांच्या मार्गदर्शनाखालीच केली पाहिजे. आता बोलूया की कोणते अन्न घेणे योग्य असते. वातची प्रकृती हलकी आणि कोरडी असणे, त्यामुळे त्याला संतुलित करण्यासाठी उबदार, शिजवलेले, तेलकट आणि जड अन्न घेणे आवश्यक असते. गोड, आंबट आणि खारट चव वातला संतुलित करतात, म्हणून खजूर, मनुका, गूळ आणि खीर यासारखे गोड पदार्थ मर्यादित प्रमाणात घेतले जाऊ शकतात. फळांमध्ये केळी, चिक्कू, पपई, अंजीर, पिकलेला आंबा आणि गोड डाळिंब वातसाठी अधिक उपयुक्त असतात. मुळासारखी आणि जमिनीसारखी येणाऱ्या भाज्या, रूट व्हेजिटेबल्स जसे की रताळे, गाजर, बीट आणि भोपळा सुद्धा खूप चांगले असतात. मूग डाळ आणि मसूर डाळ वातसाठी योग्य आहार
योग्य आहेत, तर खूप जास्त चणा किंवा राजमा गॅस वाढवू शकतात. नेहमी लक्षात ठेवा की अन्न गरम आणि ताजे असावे, कारण फ्रीजमधून थेट काढलेले किंवा थंड अन्न वातला अधिक विस्कटीत करते. आता बोलूया की व्यायाम करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक असते. वातच्या लोकांनी स्नायू बळकट करणारे मसल बिल्डिंग व्यायाम केले पाहिजेत, जसे की स्क्वॅट्स, पुशअप, फ्लॅक्स आणि लाईट वेट ट्रेनिंग. यामुळे शरीर मजबूत होते, स्नायू विकसित होतात आणि हाडांना आधार मिळतो. वजन स्थिर राहते. खूप जास्त जड कार्डिओ, रनिंग किंवा वेगवान वर्कआउट करू नये, कारण यामुळे वात अधिक वाढतो. असे केल्याने वजन अधिक कमी होऊ शकते आणि सांध्यांखाली वेदना होऊ शकतात. वात प्रकृतीच्या लोकांसाठी दररोज 15-20 मिनिटे उन्हात बसणे खूप फायदेशीर असते. यामुळे पचन सुधारते, हाडे मजबूत होतात आणि मूडही थोडा सुधारतो. एकवेळी फक्त एकच काम केल्याने मन स्थिर राहते, एकाग्रता वाढते आणि काम शांत मनाने होते. यामुळे वात हळूहळू शांत होतो आणि मानसिक स्पष्टता येते. खूप जास्त उपवास, उशिरापर्यंत जागणे, जास्त व्यायाम, कोल्ड्रिंक्स, फ्रीजचे अन्न, जास्त प्रवास आणि अनियमित दिनचर्या वात वाढवतात. वात शरीराला नियमित दिनचर्या आवडते, त्यामुळे दररोज एकाच वेळी खाणे, झोपणे आणि उठणे खूप फायदेशीर असते. रात्रीचे जेवण 7:30 वाजेपर्यंत करणे आणि 10:30 वाजेपर्यंत झोपून जाणे सर्वोत्तम आहे. तर आजपासून तुमच्या शरीराची तुलना करणे थांबवा आणि त्याला समजून घेणे सुरू करा. आयुर्वेदाचे ज्ञान आपल्याला हेच शिकवते, आपली प्रकृती ओळखा आणि त्यासोबत जगायला शिका. जर तुम्हाला वाटत असेल की तुमची प्रकृती वात आहे किंवा या व्हिडिओतील लक्षणे तुमच्यावर लागू होतात, तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत शेअर करा, जेणेकरून इतर लोकांनाही याबद्दल माहिती मिळेल. फौजी वाईफ निलिमा चॅनलसोबत रोज निरोगी राहण्याचा संकल्प घ्या. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.